राज्य जिंकेपद स्पर्धेमध्ये ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या वतीनं आयोजित पुरुष अनेक छत्रपती रत्नागिरी जिल्ह्यातला सुरुवात खेळाडू शिवछत्रपती टीएमसी आणि युवा पलटण याच्यातलं चढवताना प्रयत्न टीएमसी अर्थात ठाणे महानगरपालिका महत्वाच्या या क्षणांचे आपण साक्षीदार जरूर होणार. पारितोषिक स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर अनुभवतो एकापेक्षा एक असे असल रेडर्स. त्यानंतर इथे पुढचा खेळाडू राजस्थान मधून हा खेळणारा खेळाडू आपण पाहतो जो पुढे गेला लीड करतोय आपण पाहतो जो किशोर चंद या ठिकाणी आक्रमण चढवताना प्रयत्न गमदार या ठिकाणी आपण पाहत असताना प्रतिमाचा प्रयत्न अंतरक्षकाचा घेतो. सतीश चंद्रकांत वाळके यांच्याकडून नेट 9 असणारे प्रोप्रायटर 4 सलग पॉईंटसाठी आपण पाहते. सुपर 8 साठी 1000 दोघात जर टॅकल होतोय तर 500 आणि सिंगल टॅकल साठी 1000 अशा प्रकारची पारितोषिक त्यांच्याकडून आहे. आक्रमण जबरदस्त आपण पाहतो फुल स्पीड मध्ये जातोय जोश मध्ये जातोय. नेत्रदीपकाचा प्रयत्न नीरज मिसाळचा ज्युनियर स्टेज मुख्य रायगड मधला खेळाडू आहे. साईराज कुंभार रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या वागसाई क्रीडा मंडळ महाराष्ट्रात एक मोठा बोलबाला असणारा संघ. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याला गेली 3-4 वर्ष आपण राज्य जिंकेपद स्पर्धेमध्ये नेतृत्व असं प्रदर्शन आहे. आपण गॅदर तर होता युवा पलटणच्या माध्यमातून नेत्रदीपकाशी लढत पाहताना या स्पर्धेच्या निमित्तानं लाख गुलाची स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा, रंगतदार लढतीच्या निमित्तानं गर्दी करणारी या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी तर जरूर सज्ज असणार यात काही शंका नाही. आपापल्या संपूर्ण महाराष्ट्रासह देशातल्या 18 संघांना आपण सहभागी केला. प्रमुख उपविभाग प्रमुख आदरणीय छोटू सावंत सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चालू उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पहिला पुकार आपल्याच खेळण्यासाठी पहिला पुकार दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी अनुभवत असताना गिरणी कामगारांचा एक लाल मातीतला असणारा खेळ आज निश्चित स्वरूपात आपल्याला स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचं स्मरण करावं लागेल. कारण ज्या खेळाला मुंबईत प्रारंभ झाला आज आपण मुंबईसह महाराष्ट्र देशात आहे. आयुष्य उज्ज्वल झालं पाहिजे या उद्देशाने ही स्पर्धा आपण घेतोय. आज या स्पर्धेला ग्लॅमरस स्वरूप आपण पाहतो मित्रांनो. एक नाव आपण आवर्जून घेणार कारण पूर्वीच असणारा स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचं स्मरण करत असताना आज ही स्पर्धा 7 समुद्रा पलीकडे जी नेली तर प्रोचे असणारे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण पाहतो ते आपल्याला सिद्ध करावी लागते. करोडोंची बोली आपल्याला लागते. त्यातले काही महाराष्ट्रातले खेळाडू देखील आपण पाहतो. पुढे पुन्हा एकदा सामन्याकडे अनिकेत माने आक्रमणासाठी टीएमसी ठाणे महानगरपालिका या संघाकडून आपण पाहतो. अप्रतिम प्रयत्न डॅश करण्याचा दमदार होता दमदार. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून जर्सी नंबर 2 पुन्हा एकदा विदर्भ नॅशनल जावेद पठाण येतो. मित्रांनो हीच ती महाराष्ट्राची माती जिथं प्रत्येक खेळाडू फक्त खेळत नाही तर इतिहास घडवतो आणि त्यातून अनेक छत्रपती अवॉर्ड अनेक पुरस्कार तू कधी फ्री आहेस? तुला
असं नाही तुला जेव्हा टाइम असेल shooting असणार त्याला ना हेल्मेट या स्पर्धेच्या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातलं एक कबड्डीतलं असणारं आपल्या सगळ्यांना मोटिवेट करणारं व्यक्तिमत्व जे ठाण्याचे असणारे विद्यमान कृष्णादादा पाटील त्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होतं. 1970लाच गेले अप्रतिम प्रयत्न आपण पाहत असताना, ठीक आहे चालेल. कारण 3च फक्त मॅच आहे. महिला भगिनींसाठी विनंती आहे की आपल्यासाठी आरक्षित अशी जागा आहे, ठीक आहे, पण आज आपण एकाच क्रीडांगणावरती मॅच पाहत असताना प्रत्येकाला जवळून मॅच पाहण्याची असणारी अपेक्षा आहे, आवड आहे, आणि त्या माध्यमातून आपण पाहतो त्या क्षणाचा आपण साक्षी प्रयत्न दमदार आहे. या ठिकाणी ड्रॉपला देखील जायचं आहे. मारला आवाज आला एवढा. मंडळ कार्यालयाचे आदरणीय शाखा प्रबंधक संतोष कुमार सर यांना आपण सन्मानित करूया. फोटोग्राफर फोटोग्राफर कबड्डीतलं असणारं ठाण्यातलं असणारं भूषण व्यक्तिमत्व, ठाण्याचे सन्माननीय उपमहापौर, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कृष्ण. अप्रतिम प्रयत्न, एक निश्चित स्वरूपात तो विजय आपण सुकर करू शकतो, या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो. आणि बघायचं आहे TMC आणि युवा पलटण याच्यातलं कोण हे करत आहे. अप्रतिम असा सुपर टॅकल, एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न, एक चांगली स्ट्रगल मॅट शूज यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतात. मंडळाच्या स्तराच्या खेळून आपण जी टीम आहे मंडळाची त्यासाठी आपल्याला मॅटचे शूज त्यांनी आपल्याला प्रायोजित केलं होतं. महिला आणि पुरुष या दोघांसाठी देखील मॅट शूज साहेबांच्या माध्यमातून मिळाले. मनापासून आपले आभार आहेत, कारण क्रीडा क्षेत्रातले आपण या ठिकाणी चांगल्या प्रकार 1,50,000 आणि चषक हे आपल्याला प्रायोजित झालेलं आहे. मनपूर्वक आभार. आदरणीय सन्माननीय डॉक्टर देवदत्त चंदळकर साहेब, डायरेक्टर अँड CEO रुगरसील प्रायव्हेट लिमिटेड. सगळ्यात असतील 15 तरी पाहिजे, म्हणजे 12-13 तरी पाहिजे. तो मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून खेळतो. तर त्यांचा आणखी एक भाऊ आपण पाहतो रेल्वेकडून आपण पाहताना एका वॉरियर्सचा या ठिकाणी आपण पाहतो सिद्धेश तटकरे, स्थानिक संघ अंकुर मुंबई शहर. चढाई करताना आपण किशोर जतला पाहिलं. कबड्डीसाठी खूप मोठं योगदान देणारं ठाणे जिल्ह्याचं असणारं कबड्डीचं वैभव आदरणीय म्हात्रे साहेब या ठिकाणी आपण पाहत असताना पुणेरीचा असणारा हा उगवता सितारा ज्याला आपण फेडरेशन कपमध्ये पाहिलं होतं, राईट रेडर त्याला आपण या ठिकाणी डॅश तर केलंय, पुश केलंय, पॉईंट मिळताना. डिफेन्स अर्थात वॉल मजबूत आपण पाहतो ती ठाणे महानगरपालिकेची. आणि भारत पेट्रोलियमचे असणारे माजी व्यवसाय खेळाडू आदरणीय प्रताप शेट्टी सर यांच्या ठिकाणी आगमन होतं. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे. सन 2019-20 चा शिवछत्रपती अवॉर्ड ज्यांना मिळाला
ते प्रताप शेट्टी सर या ठिकाणी उपस्थित आहे की अनभुले यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय राहुलजी अनभुले. विनंती करणाऱ्या ओम ज्ञानदीपच्या वतीने आपण आदरणीय राहुलजी अनभुले सामाजिक पोलीस स्टेशन मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं खास जर्मनीहून आपले एक पर्यटक या ठिकाणी आहेत, कबड्डी प्रेमी आहेत. गाफा मित्रांनो नमस्कार. क्रीडा रसिक मी अमोल टाकळे चिपळूण रत्नागिरी आपल्या सर्वांचं ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या वतीनं आयोजित पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या अंतिम सायंकाळी मनपूर्वक स्वागत करतो. स्पर्धा डोळ्याचा पारण फेडणारी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्त त्याचा एफर्ट्स आहेत. पुढचा राजस्थानचा असणारा किशोर जत पुणे, मुंबईच्या अंकुर क्रीडा मंडळाचा स्थानिक खेळाडू बायगर वॉरियर्सचा सिद्धेश ताटकरे आक्रमणासाठी सज्ज आहे. जर्सी नंबर 88. कबड्डीच्या परिभाषेत ज्याला स्कॉर्पियन किक म्हणतात, दोन्ही हात टिकून किक देणं एक खासियत केली, प्रयत्न केला, मात्र इथं पकड होते, प्रयत्न दमदार होताना एक चांगली स्ट्रॉंग आपला कबड्डीचा खेळ. मंडळाचे हितचिंतक आदरणीय अशोकजी गुराव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. अशोकजी गुराव. आक्रमणासाठी सज्ज असताना आपण पाहतोय आधी गेले रत्नागिरी जिल्ह्यातला सुरुवात करण्यापर्यंत दमदार होतोय का आपण पाहूया. अप्रतिम आक्रमणासाठी सज्ज. परत 16 गुणांची आघाडी आहे युवाकडे. बघूया ती आघाडीची घोडदौड तशीच ठेवतात की आघाडी तोडण्यात यश मिळते ते TMCला येणारा काळी ठरणार स्पर्धेच्या निमित्ताने.
कॉर्नर बसेल बाहेर या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला विशेष सहकार्य असणारे आमचे आदरणीय संदीपजी वैश्य असतील, दादरजी जी दही अंडी मोठ्या उत्साहात आयोजित करत असतात आणि ओम ज्ञानदीप मंडळाला गेली 3 वर्ष आपल्याला हॅट्रिक दही अंडी फोडण्याचा मान जे देतात ते सन्माननीय 192 असणारे शाखाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभिषेकजी गुप्ता, ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय सुशीलभाई कारखानीस यांचे आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत। या स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस परिवाराचे खजिनदार आणि मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय ABP माझाचे रुपेशजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालंय। खूप खूप स्वागत आहे रुपेशजी शेलार। कबड्डी पण व्यासपीठावरच्या असणाऱ्या दिग्गजांच्या साक्षी ओंकार कुंभार अस्तित्व पणाला लावावं लागेल। कमबॅक करायचं असेल तर मित्रांनो श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो। प्रयत्न दमदार आहे, मात्र आपण पाहतोय डोळ्याची पापणी लावते ना लावते तोपर्यंत त्या ठिकाणी आमचे प्रोचे पंच अत्यंत चाणक्य असे पंच मुंबई प्रगरचे आमचे सन्माननीय आत्मारामजी चव्हाण त्या ठिकाणी सज्ज आहेत। रिव्ह्यू आहे, आपण पाहूया। सगळ्यात विनंती आपण लकी ड्रॉची कुपन सगळ्यांनी आपण या आमचे मंडळाचे पदाधिकारी आपल्यापर्यंत येत आहेत, कारण 5 ड्रॉ आपण काढतोय लकी ड्रॉचे एकूण 5 ड्रॉ। 3 आहेत सगळ्यांपर्यंत ड्रॉ द्या। थोड्याच वेळात डिजिटल लकी ड्रॉ या ठिकाणी होईल। अरे 3 होते, तिसरा कोण आहे? फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ मध्ये आपण व्ह्यू दिले, दोन्ही संघाला प्रोच असणाऱ्या या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला। नेत्रदीपकाचं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेमध्ये असतं, ते ओम ज्ञानदीपची असणारी खासियत। व्ह्यू मागितले आपण बघूया। लोकमतचे असणारे ते सिनियर कॅमेरामन आहेत, मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय राजेशजी सापळे, खूप खूप स्वागत। या स्पर्धेच्या निमित्तानं कबड्डीतलं असणारं एक महत्वाचं नाव, एक कुशल क्रीडा संघटक अंकुर क्रीडा मंडळ मुंबई या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं ते सन्माननीय सुभाषजी साई यांच्या ठिकाणी आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे आपलं। 4 पॉईंट दिले आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे रिव्ह्यू सक्सेसफुल 4 पॉईंट TMC मिलिंद कोलते माजी राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी पसरवत आहेत। मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय मिलिंद कोलते सर, मनपूर्वक स्वागत आहे। पण आउट झाला 5 मिनिट आता लोन 28 ते 6 पॉईंट झाले। सामनाची मजबूत अशी पकड आहे, आपण पाहतोय।
दुसऱ्या अंतिम बुका दुसऱ्या उपांत्यपूर्व मुंबई शहर विरुद्ध भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन. तिसरी अंतिम बुका. चला उपांत्य फेरीची दुसरी लढत थोड्याच वेळात आपण या ठिकाणी घेतो. ती पण वैतागली आहे पंचांनी. चालू सामन्यातली महत्वाचे क्षण आपण पाहतोय. 24 चेंडू आपण पाहतोय. सुपर टॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहूया. प्रयत्न दमदार झालाय. आपण चालू मूल्य चित करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करतो या ठिकाणी. आपण पाहतो परेश दोन खेळाडू आपण पाहत असताना शेवटच्या क्षणी आपण पाहतो युवाच्या बाजूला निर्णय आपण पाहतो. प्रदर्शन आपण पाहताना सो एक दमदार अशी साथ. या बात आहे. आज आपण टीम कॉम्बिनेशन आपण जर पाहिलं ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही वरचं हेडिंग मारा. टाइमपास करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं उपांत्य फेरीची पहिली लढत आहे. उपांत्य फेरीतला जो उपविजेता संघ असेल, दोन उपविजेते असणार या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातला आणि त्यानंतरच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातला. त्यांना देखील आपण प्रत्येकी 50,000 आणि चषक देऊन आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आणि माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय मिलिंद कोलते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं. आपण ओम गांधींच्या असणाऱ्या व्यासपीठावरती आपला या ठिकाणी सन्मान करीत आहोत. सन्मान्य मिलिंदजी कोलते सर. अंकुर स्पोर्ट्स क्लबचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय मिलिंदजी कोलते सर. अनेक स्पर्धांमधून आपण पाहिलेलं आहे. आपण पाहिलंय की अबाउट 45ची जी स्पर्धा मागं मुंबईतली झाली मला आठवत आहे आणि त्यामध्ये आपण मिलिंद कोलते सरांचं असणारं पाहिलं होतं खेळताना. अंकुरच्या माध्यमातून देखील ते स्वतः उतरले होते राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये. ते मिलिंद कोलते सर मला परत स्वागत आपलं. त्याच्यावर अंकुर क्रीडा मंडळाचे असणारे एक माजी राष्ट्रीय खेळाडू सध्या कुशल क्रीडा संघटक म्हणून ज्याला आपण पाहतो ते आदरणीय सुभाषजी साई या ठिकाणी उपस्थित आहेत. सुभाष साईल सर अंकुर क्रीडा मंडळ ज्यांचा मुलगा अर्थात प्रो कबड्डी स्टार सुशांत साईल आपण सगळेजण जाणता. स्थानिक संघ अंकुर क्रीडा मंडळ मुंबई शहर. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. अनेक चांगले खेळाडू त्यांनी घडवले मित्रांनो. या अगोदर आपण मिलिंद कोलते सरांना सन्मानित केलं. या सुभाष साईल सरांच्या नेतृत्वावर देखील अनेक मोठे खेळाडू हे घडले. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. या स्पर्धेच्या निमित्तानं ही सगळी महत्वाची असणारी रत्न आहेत. त्यांना या ठिकाणी ओम गांधींच्या व्यासपीठावरती आपण सन्मानित करत आहोत. सामन्यातील निर्णायक क्षण. ओंकार कुंभार आक्रमण चढवावं लागेल. मुंबई पिलागरकडून गेल्या अनेक वर्ष आपण त्याला पाहिलं. आक्रमणासाठी आपण पाहतो या ठिकाणी युवाच्या माध्यमातून आणखी एक दोहरा आणि युवा आणि ठाणे महानगरपालिका याच्यातला अंतिम गुणफलक युवा 47